आकांक्षा अगदी बरोबर आहे. गेले 21 वर्ष मनसैनिक आणि शिवसैनिक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आज येणार आहे आणि 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गेले 21 वर्ष तुम्ही या ठिकाणी वाट पाहिली होती की जो क्षण आता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर युत्या आघाड्या होत राहतील राजकारणात, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक कुटुंब, ठाकरे कुटुंब एकत्र येते त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं तर आज आनंद अश्रू आमच्या मनामध्ये आहेत. पण तरी पण ह्या कुटुंब एकत्र येण्यास स्वागत करून ह्याला मी मनपूर्वक मला एक शिवसैनिक म्हणून कळकळीचा आनंद या ठिकाणी झालेला आहे. मी भावनिक देखील झालेला आहे. की आनंद अश्रू ज्यावेळी खरोखर ते वरळी डोम मध्ये हे एकत्र आले आणि एका वेळी उद्धवजी राज ठाकरे गळ्यात हात घातले, आमच्या डोळ्यामध्ये खरंच आनंद अश्रू होते आणि आज सुद्धा तोच क्षण आमच्या मनामध्ये आहे आणि राजकारण हे होत राहील पण हे कुटुंब म्हणून एकत्र राहावं असं माझं एक शिवसैनिक म्हणून आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना आहे. गेली 21 वर्ष आपण या सगळ्याची वाट पाहत होतो, ते आता क्षण आहे तो जवळ आला. शिवसैनिक म्हणून आम्हाला अत्यानंद झालेला आहे की आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईसाठी, मी तर म्हणेन महाराष्ट्रासाठी आज बाळासाहेबांचे दोन हात जे होते ते आज एकत्र येत आहेत आणि हा एक अत्यानंदाचा क्षण शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. आज ही महाराष्ट्राची गरज आहे की आज ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. जसं किरणराव म्हटले तसं राजकारणापलीकडे आज भावाभावांना बघून आम्हाला जास्त ठाकरे कुटुंब एकत्र एका व्यासपीठावर बघून जो आनंद शिवसैनिकांना मिळतोय, कारण कुटुंब एक असलं तर कुठलाही शत्रू असला तर त्याच्याशी लढायची ताकद कुटुंब देत असतं आपल्याला. त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांना अत्यानंद झालेला आहे की आज दोन्ही भाऊ एकत्र येतात. दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरी मुंबईमध्ये कुठलाही फरक पडणार नाही अशा पद्धतीचं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधक हे काय असंच म्हणत राहतील. दोन्ही बंधू एकत्र आज जर बघितलं मुंबईमध्ये कोणाला जरी विचारलं तर नसतील ठाकरे तर डोक्यावर बसतील उपरे, एक आज मुंबईवाल्यांची हे झालेली आहे. त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता यांचं कसं आहे, फक्त निवडणुकांच्या पुरतं भाजपवाले अनेक आमिषे दाखवत आहेत. आता ते कार्ड काढतील, हिंदुत्वाचं कार्ड काढतील आणि काढतील, पण त्यांचं या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पुढे काय चालणार नाही. तुम्ही गेले अनेक वर्ष शिवसैनिक आहात, मातोश्रीचे थेट संबंध असलेला आहात, काय आजचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आमच्यातून निघून गेल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाला माझ्यासारखे असं वाटत होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आज तो सुवर्ण अक्षरानं लिहिणारा क्षण आज तो 12 वाजता आज मिळणार आहे आपल्याला आणि हे बघताना आमचं शिवसैनिकांचं फार मोठं आनंद सगळ्यांना होणार आहे आणि आमची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आज तो दिवस आलेला. 21 वर्षाची इच्छा पूर्ण होते. ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे आम्हाला आनंद आहे. तर आपण बघितलं का आकांक्षा, या ठिकाणी ठाकरे बंधू जवळपास 20-21 वर्षाने एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी ज्यावेळी ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषद पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील जंगी अशा पद्धतीचा जल्लोष आहे तो देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकांक्षा अगदी बरोबर आहे. आनंद अश्रू या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये सध्या दिसत आहेत, भावना दाटून आलेल्या आहेत. एकच जल्लोष केला जाणार आहे. त्यामुळे धन्यवाद मुकुल, विजय आणि अक्षय या सगळ्याच अपडेटसाठी. तर ही दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे आता मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दाखल होतील. तिथं अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलकडे ते रवाना होतील. पण तत्पूर्वी ही दृश्य आपण पाहतोय, मातोश्रीवरून उद्धव ठाकरे हे आता दादरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सुरुवातीला बाळासाहेबांच्या प्रतिमेला ते अभिवादन करतील. राज ठाकरे देखील तिथे असणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, मातोश्री बाहेरून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता रवाना झालेले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासाठी ते रवाना होत आहेत. तर अवघे काही 45 मिनिटं बाकी आहेत अधिकृतरित्या या घोषणेसाठी. 12 वाजण्याचा मुहूर्त ठरलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरची. अगदी काहीच क्षणामध्ये उद्धव